फलटणमध्ये महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत फलटणमध्ये एका शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। फलटणमध्ये एका शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। विशेष म्हणजे आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपांच्या फेऱ्यात असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचे म्हाडा लोकसभा मतदारसंघातील इतर कार्यक्रम रद्द झाले। मात्र फलटणच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री फलटणच्या या प्रकरणी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दरम्यान ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। फलटणमध्ये महिला डॉक्टरनी केलेल्या आत्महत्येमुळे फलटण राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आहे। अशा परिस्थितीत फलटणमध्ये आजचा हा भव्य शासकीय सोहळा होतो आहे, ज्याला कृतज्ञता सोहळा असं नाव देण्यात आलंय। ज्या कृतज्ञता सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार आहेत। फलटणमध्ये जी विकास कामं झालेली आहेत त्या विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे, ज्यामध्ये फलटण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा देखील समावेश आहे। ज्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमधूनच या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात कारवाई होते आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री आल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल आणि एकूण या प्रकरणाबद्दल काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। एका अर्थाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे आपण उभे आहोत हे दर्शवण्याचा मुख्यमंत्र्यांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, फलटण।